राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 65वा वाढदिवस सोमवारी दिनांक 22 जुलै रोजी पुंजाणी कॉम्प्लेक्स कारंजा स्थानिक राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 65व्या वाढदिवसानिमित्त 65 किलोचे लाडू वाटून कष्टकरी शेतकऱ्यांना रेनकोट, छत्री, ब्लँकेटसह भेटवस्तूंचे वाटप करून वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच माजी खासदार तसेच नवनिर्वाचित आमदार भावना गवळी यांचाही सत्कार करण्यात आला। आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी हे होते, तर सत्कार मूर्ती म्हणून माजी खासदार तसेच नवनिर्वाचित आमदार भावनाताई गवळी, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, माजी जिल्हा परिषद सभापती जयकिशन राठोड, ओबीसी सेलचे विदर्भ प्रभारी राजू गुल्हानी, रायुका प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे, रकापा महिला जिल्हाध्यक्ष माधवीताई झनक, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज, जिल्हा परिषद सभापती अशोक डोंगरदिवे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पाटील लळे, जिल्हा परिषद सदस्य इत्यादी महायुतीतील नेत्यांची अजित पवार यांच्या नेतृत्वाबद्दल तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल मार्गदर्शनपर भाषणे झाली। या 65 कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महायुतीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी व कारंजा शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीश शेख यांनी केले। जनमत लाईव्ह न्यूज साठी वाशिम मधून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।